एक तर गोंदवलेकर महाराजांचा मी भक्त आहे, त्यामुळे बरेच दिवसापासून डोक्यात होतं की त्यांच्याविषयी काहीतरी करावं. आणि केतन दस आपले जे रायटर आहेत त्यांना मी सांगितलं की असं काहीतरी डोक्यात आहे. मग आम्ही दोघांनी ब्रेन स्टॉर्म केलं की काय विषय मांडता येईल. तर त्यांचा मेन विषय म्हणजे जेवण तुम्ही सगळ्यांना द्या, अन्नाला कधी नाही म्हणू नका कोणाला, असा विषय मांडायचा होता. मग त्याच्यात त्यांचा जप आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही मग तो विषय मांडायचा ठरवला. पण अशी इच्छा होती की खूप मोठं नको, आता सोशल मीडियावर फार मोठं केलं किंवा आता सध्या कोणी फार मोठं बघत नाही, तर तो विषय छोट्या पद्धतीने कसा एकदम चांगला मांडता येईल असाच एक विचार होता. अनुभवापेक्षा मी लहानपणापासून जेव्हापासून शाळेत येते तेव्हापासून गोंदवलेकर महाराजांचा आमच्या घरातच आहे आणि तेव्हापासून मी त्यांच्या पुढे बसून माळ ओढतोय. त्यामुळे अनुभव हाच आहे की मी जे आता जे काही करतोय किंवा मला जे आवडीचं काम करायला मिळतंय, ह्याच अनुभव मला मिळतोय की त्या प्रत्येक कामात जे आता मी आता जे तुम्ही पाहिलं त्याचं मी फार काही शिक्षण घेतलेलं नाहीये किंवा ते कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकलेलं नाहीये. हे सगळं मी माझं शिकत गेलेलो. तर हाच अनुभव आहे की आज मला माझ्या पद्धतीने ते करता येतं. इतके मोठे कलाकार ते करायला हो म्हणतायत. तर मला वाटते हाच त्यांच्या प्रत्येक गोष्टीतला अनुभव आहे. नाही, ठिकाण नव्हतंच दाखवायचं की महाराज आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण असं दर्शन देऊ शकतात. हो, देऊ शकतात. बरोबर बरोबर. मला म्हणजे पहिलं जेव्हा आमचं ठरलं तेव्हापासून एकच नाव डोक्यात होतं की सुबोध सर, आणि एवढीच इच्छा होती की त्यांनी नाही म्हणू नये, कारण का त्याच्या पुढचं नाव मला कुठल्या डोक्यात नव्हतं. त्यामुळे एवढीच इच्छा होती की ते हो म्हणावेत आणि ते पहिल्या झटक्यात हो म्हणाले. त्यामुळे सुबोध भावे म्हणजे सगळं लोकमान्य टिळक सुबोध भावे, बालगंधर्व सुबोध भावे लोक वाटत होता. नाही, ते त्यांचा चेहराच तसा आहे ना, त्यामुळे ते त्या भूमिकेत बरोबर परफेक्ट बसतं. माझं आणि केतन दस त्यांचं हेच बोलणं चालू होतं की असं नाही व्हायला पाहिजे की फक्त महाराजांची फिल्म आहे म्हणून ते बघायला पाहिजे. त्याच्यात ती स्टोरी सगळ्यांना अपील व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यात महाराज आहेतच. म्हणजे खरं तर आता तुला रील्स मुळे खूप जास्त ओळखतात लोक. अचानक हा टर्न कसा काय, म्हणजे टुवर्ड्स फिल्म कसं काय पुढे, म्हणजे शॉर्ट फिल्म पुढे करायचे काही विचार आहेत का, रील्सवर चालू आहे काय वेगळा एखादा सिनेमा? हो, म्हणजे माझ्या सगळंच डोक्यात आहे ते. आता कशा पद्धतीने बाहेर येते माहिती नाही, पण आता हे डोक्यात आलं आणि ते सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आम्हाला. आता आता इथे बसल्यावर पाहत होतो की मी सुबोध सरांना 3 जुलैला मेसेज पाठवलेला आणि आज आपण 24-25 जुलै जे काय आहे ते, आणि आज ती फिल्म रिलीज होऊन 2 दिवस झालेत. त्याला युट्यूबवर 3.5 लाख पेक्षा जास्ती व्ह्यू आहेत. त्याला हाईप्ड व्हिडिओज मध्ये टाकलं गेलेलं आहे युट्यूब इंडियाने, ती मराठी फिल्म असून. त्यामुळे हे आम्ही हा विचार पण केला नव्हता की 20 दिवसात एवढं काय होईल किंवा सुबोध सर लगेच दुसऱ्या दिवशी हो म्हणतील आणि या सगळ्या गोष्टी होतील. पण ते सगळं जुळूनच आले. आता पुढचं सुचलं आणि तसंच जुळून आलं तर होईल. पुढे काय आहे तुमचा प्लॅन याच्यामध्ये? आता पुढे दुसऱ्या काही फिल्म करायच्या आहेत का? म्हणजे त्याला असं धरून की शॉर्ट फिल्मला तुमच्या मिसेसनी अर्थसहाय्य केलं. हो. चित्रपटाला मला वाटत नाही चित्रपटाला करण्या एवढं अर्थसहाय्य त्यांच्या नवऱ्याकडे आहे, पण ते कोणाच्या नवऱ्याकडे किंवा कोणाच्या बायकोकडे ते असेल तर त्यांच्या आता आम्हाला हात जोडावे लागतील की तुम्ही याच्यात सामील व्हा. पण जर अशी काही कन्सेप्ट सुचली तर नक्कीच डोक्यात येईल काहीतरी मोठं करायचं. मागे बाई उभे राहते. हो, त्याच्यात एक उलट वाक्य होतं, आता एक उलट खरं. त्यामुळे दोन्ही गोष्टी. फक्त डिवोशनल फिल्म करायच्या आहेत? नाही, असं काही नाही. म्हणजे थोडा वेगळ्या पद्धतीच्या पण गोष्टी दाखवायच्या. म्हणजे आता रील्स नंतर शॉर्ट फिल्मची अपेक्षा करू आम्ही? हो, म्हणजे रील्स पण आणि शॉर्ट फिल्म्स पण आणि फिल्म सगळ्याचीच अपेक्षा करा. मी पण तीच अपेक्षा करते. आता बघू कसं जुळून येते ते. युट्यूबला टाकल्यामुळे मग तो खर्च वगैरे सगळं हे होतं. युट्यूबला खर्च म्हणजे आपलेच आता प्रोडक्शन आमचंच असल्यामुळे आम्हीच लावलेत आता, पण त्याच्यात येणारं मानधन तेवढं नसतं. त्यामुळे आपल्याला फक्त आपल्यासाठी केलेली फिल्म आहे. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुबोध सरांनी, मी ते एका लेखात पण लिहिलंय म्हणजे माझ्या कॅप्शन मध्ये की त्यांनी पैसे अजिबातच घेतलेले नाहीत. त्यामुळे माझी बायको त्यामुळे खुश झाली. फिल्म नाही, ती पैसे नाही म्हणजे खुश झाली. पण नाही, मी असं खरं तर काही डोक्यात ठेवत नाही, कारण का मेसेज देणं वगैरे असा उद्देश नसतो. पण जे काही सुचतंय ते आपल्या पद्धतीने मांडावं एवढंच असतं. पण त्याच्यातनं काहीतरी संदेश जात असेल आणि लोकांना आवडत असेल तर त्याचा आनंदच आहे, फायदाच होतो त्याचा. याच्यामध्ये ह्या शॉर्ट फिल्म मध्ये एक युनिव्हर्सल मला एक अशी गोष्ट वाटली की तुम्ही नाव म्हणजे फोटो वापरताना गोंदवलेकर महाराजांचा जरी वापरला तरी इतरही देवांचा जरी वापरला असता, अर्थात कुठलेही हो साईबाबांचा वापरला असता किंवा स्वामींचा वापरला वापरला खरंय. कन्सेप्ट
कारण तेच आहे. प्रत्येकाचं अन्न छत्र आहे. बरोबर आहे, बरोबर ती आहे. आहे तर ती युनिव्हर्सल, ती चांगली 100% ज्याला आपण मानतो त्याला समोर ठेवलं की झालं. पाठी दाखवण्याचं, हो हो, ते पाठी दाखवणारे आणि पाट्या टाकणारे तिथे आहेत. वागुलकर तिथे उभे आहेत, ते पाठी दाखवतात. पण ते तुम्हामुळेच आलेत ना. हो, पाठी आम्ही आता आम्ही सगळेच पुणेकर आहोत आणि हे सगळं पाट्या टाकण्याचं आम्ही सगळंच काम करतो, त्यामुळे मग ते रील मध्ये पण पाट्या टाकणंच होतं आमचं. पुणेकरांना बदनाम फक्त पुणेकरच करतात. खरंय 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 पाट्या टाकून हा? खरंय खरंय त्या हो. बाकी कोणी बदनाम केलं की त्यांचा अपमान होतो, त्यामुळे येस, थँक्यू सो